याला सगळा द्वेष हे सरकारचा दोष आहे. हे जाणीवपूर्वक विद्यार्थी या देशाचं भविष्य आहे आणि विद्यार्थी टार्गेट केला जातो जाणून बुजून. यांनी शिक्षण विभाग म्हणजे इन्कम सोर्स समजेला आहे. यांना लेकरं किती अभ्यास करतात आणि त्यांच्या आयुष्याचं किती वाटोळं याच्याशी नाही देणं घेणं. आपल्याला याच्यातून मिळकत काय होणार आहे याच्यावरती सगळा खेळ चाललाय आणि हे फडणवीसांचं सरकार आहे. याच्यात हे जाणून बुजून होतंय. बघा, बारीक विचार करून बघा. फडणवीसांना जर संकेत कळत असतील आणि ते मुरब्बी राजकारणी असतील तर ज्या न्याय मंदिराच्या जीवावरती म्हणजे न्यायाधीशांच्या जीवावरती हे देश चालतो, न्यायासाठी त्यांना सुद्धा थांबवलं जात आहे. न्यायाधीशांना सुद्धा विद्यार्थ्यांची चीड त्यांनी न्यायाधीशासमोर वेदना व्यक्त केली. शेवटी न्यायाधीशांना न्याय द्यावा लागला रस्त्यावर उभा राहून. सरकार नाही देऊ शकलं. संकेत जर कळत असतील तर लोक कोणत्या टोकाला चाललेत. मग इथं शेतकरी सुखी नाही, त्याच्यात प्रचंड चीड आहे सरकारविषयी. दलित मुस्लिमात प्रचंड चीड आहे, धनगरात प्रचंड चीड आहे, मायक्रो ओबीसी तिथं प्रचंड चीड आहे, इथं बंजारा समाजात प्रचंड चीड आहे. आदिवासी समाजाला 70 वर्षात आणखी सुख काय गोष्ट ही माहित नाही, इथं प्रचंड चीड आहे. इथं नोकरदार वर्गात प्रचंड चीड आहे. कोणाचे पगार आहेत तर कोणाचे नाहीत, कोणाच्या शाळा चालू आहेत तर कोणाच्या बंद केल्यात. व्यवसाय किती सुखी नाहीये, कोणाचे व्यवसाय सुरू आहेत तर कोणाचे बंद केलेत, कोणाचे ईड्या मागं लावल्यात तर कोणाच्या CBI मागं लावल्यात. इथं ना व्यावसायिक सुखी आहे, ना एसटी ड्रायव्हर सुखी आहे, ना कंडक्टर सुखी आहे, ना इथला कर्मचारी डॉक्टर सुखी आहे, ना नर्स सुखी आहे, ना इथं खाजगी कंपनीत काम करणारे सुखी आहेत, ना सरकारी नोकरदारांना सुखी आहेत. इथं कोणी सुखी नाहीये. ना इथं शेतीमालाला भाव आहे, ना इथं कर्जमाफी केली जाते. इथं प्रचंड चीड आहे. त्यामुळं आता लोक न्यायाधीशांपर्यंत चाललेत. वेदना मांडायची कुठं? त्या लेकरांनी वेदना विद्यार्थ्यांनी न्यायाधीशांसमोर मांडली. 1.5 घंटा न्यायाधीशांना तिथं थांबावं लागलं. मग सरकार न्यायाधीशांपेक्षा मोठं झालं का आता? काय मगरुरी? न्यायाधीश प्रश्न सोडतील चालल, पण आम्ही नाही सोडणार. ही सरकारची मगरुरी. यांचा माज 29 ऑगस्टला उतरायचा. यांना सोडायचं नाही. आता यांच्या डोक्यातली मस्ती 100% आता बाहेर काढायची. इतका माज आणि इतका अन्याय मराठा समाजावर सुद्धा. आणि आमचे प्रमाणपत्र असून आमचे रद्द केले जातात. मराठ्यांना माझी विनंती आहे बाबा, अन्यायाची जाणीव करायचं शिका. पक्षाला नेत्याला नको बाप मानायचं, जातीला बाप मानू, आपल्या समाजाला बाप मानू. अन्याय होणार असेल ना, उठाव झालाच पाहिजे. कामं रोज असतात, नोकऱ्या रोज आहेत, व्यवसाय रोज आहेत. बंद. आधी जातीच्या प्रतिष्ठेचा विषय उभा राहिलाय. आधी जातीचा प्रतिष्ठा कडीला न्यायची, मग बाकीचे काम. आधी जे म्हणलं जातं ना, आधी मुंबई जामन मग काम. आधी काम नाही, आधी मुंबई जाम मग काम. तर शान राहील देशात मराठ्यांची. आरक्षण मिळत राहील, पण प्रतिष्ठेला धक्का लागला तर सोडायचा नाही. मराठ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात घ्या. मी दौऱ्यात येईल नाही येईल, माझा मराठवाडा खवळून उठलेला आहे, माझा विदर्भ खवळून उठलेला आहे, माझा पश्चिम महाराष्ट्र खवळून उठलाय, खानदेश कोकण खवळून उठलाय. अरे मुंबईतल्या पुण्यातल्या मराठ्यांच्या पोरांनी रजा दिल्यात नोकऱ्याला आणि त्या कार्यक्रमाला. व्यवसायवाले सुद्धा मराठ्यांनी खरबडून जागावं लेकरा बाळाच्या कल्याणासाठी. मी येईल दौऱ्यात नाही तर नाही येईल. तब्येत बरी राहिली ती, नाही आलो तर खांद्यावर जबाबदारी तुमच्या. 29 ऑगस्टच्या आंदोलनात घरा घरात मराठ्यांनी जायचं, झोपायचं नाही. संधी फंदी नाही. आता सगळ्या मागण्याची अंमलबजावणी जागेवर टोकडा पाहिजे. मला आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.